आज बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा पार पडला। पाहूयात त्या संदर्भातल्या 9 बातम्या। अजित पवार म्हणतील तुमचं खातं द्या पण मी खातं देणार नाही। अजित पवारांच्या विधानावर फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया। सार्वजनिक कार्यक्रमातही पवार कुटुंबातील वाद उघड। नमो महारोजगार मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांशी बोलणं टाळलं, तर सुप्रिया सुळेंकडनं फक्त मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचं स्वागत। बारामतीमधील नमो महारोजगार मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर। उपमुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवारांचा संवाद, तर अजित पवार शरद पवार यांच्यात कोणताही संवाद नाही। सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकमेकांकडे पाहिलंही नाही। महाराष्ट्रात कुणाचीही गुंडगिरी खपवून घेणार नाही। गुंडगिरीला रोखण्यासाठी पायाभूत सुविधाही तितक्याच गरजेच्या, अजित पवारांचं बारामतीत विधान। एक दिवस बारामती नंबर 1चा तालुका करून दाखवेन, महारोजगार मेळाव्यात अजित पवार यांनी व्यक्त केला निर्धार। पण बारामतीकरांनी मला या कामात साथ द्यावी अशीही घातली साद। तर बारामती पहिल्यापासूनच नंबर 1 तालुका, अजित पवारांच्या बारामती नंबर 1 करूया वक्तव्यावरती सुप्रिया सुळेंचं उत्तर। राजकारण असतंच पण नव्या पिढीला काम देतो ही भूमिका असेल तर मुख्यमंत्र्यांना आणि सहकाऱ्यांना खात्री देतो की आमची तुम्हाला साथ असेल। शरद पवारांचं नमो रोजगार मेळाव्यातनं विधान। नमो रोजगार मेळाव्याला 2 दिवस खूप प्रसिद्धी मिळाली। शरद पवार निमंत्रणाच्या नाट्यावरनं देवेंद्र फडणवीस यांचा मात्र टोला। मी मुख्यमंत्री म्हणून बारामतीला काही कमी पडू देणार नाही। अजित पवारांकडे तिजोरीच्या चाव्या, आमचं सरकार राजकारण विरहित। म्हणूनच व्यासपीठावर शरद पवारही आहेत आणि अजित पवारही। मुख्यमंत्र्यांकडूनही पवारांना टोले।